वास्तव बातमी। अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद नाही करायचा, असा खणखणीत इशारा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीचा विजयाचा जल्लोष साजरा करत असताना दिला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यातील वाद जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहीत आहे। याच अनुषंगाने बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिल्याचं बोललं जात आहे। मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत बिनविरोध होत होती। याच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायतीची निवडणूक लागली, परंतु या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार राजन पाटील यांचे 17च्या 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। परंतु नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्रियंका अजिंक्य राणा पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं उज्ज्वला थिटे यांची उमेदवारी दिली। त्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला। परंतु 18 नोव्हेंबर रोजी छाननीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाला आणि यानंतर अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्यासह त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काय चॅलेंज दिलंय ते पाहूयात। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।